वालावटी संघाकडून पहिलं षटक घेऊन वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन निनाद पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी करेल. निनाद आपल्या संघासाठी स्ट्रायकिंग यांच्या दिशेने असेल. अमोल मुनगेकर नॉन स्ट्राईकला सिद्धेश देऊलकर पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करतायत. निर्धारित 3 षटकामध्ये किती धावांचा डोंगर रचतायत मुनगे संघ. दरम्यान सामन्याला सुरुवात. पहिलं षटक घेऊन निनाद पहिला चेंडू फेस करेल अमोल मुनगेकर. निनाद आपल्या गोलंदाजी मार्कवर अमोल खेळण्यासाठी तयार. पाहायचंय कशा प्रकारची फलंदाजी करतोय अमोल आपल्या संघासाठी. धामाचा एक सुंदर फटका पाहायला मिळतोय. पाहायचं किती धावा मिळत आहे. चेंडू जातोय सीमारेषा नजीक. 4 धावांसाठी खणखणीत चौक अमोल मुनगेकर यांच्या बॅटमधून. धावसंख्येवर पहिल्या गडी बाद होतो मुनगे संघाचा सिद्धेशाच्या स्वरूपात. यानंतर होणारा सामना बलदेवडी विरुद्ध जावळे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. यानंतर होईल सामना. आता माझा एक नवीन फलंदाज मुनगे संघाकडून अमित नाटेकर. पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करेल अमित. निर्धारित 3 षटकांचा चाललेला सामना. मुनगे वर्सेस वालवटी. पहिले षटक हाताळतोय निनाद. धावसंख्या 6. एक गडी बाद 6. एक मोठा धक्का म्हणावा लागेल सिद्धेशाच्या स्वरूपात मुनगे संघाला. अमित खेळण्यासाठी तयार. आता मात्र सुंदर चेंडू म्हणावे लागेल. यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्यात अमित नाटेकर यांच्या. 6 या धावसंख्येवर दुसरा गडी बाद होतोय भगवती मुनगी संघाचा. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते वालवटी संघाकडून निनाद्याच्या स्वरूपात. एक अचूक टप्प्याची गोलंदाजी पूर्णपणे जखडून ठेवले भगवती मुनगी संघाला. संघाकडून एक नवीन फलंदाज सागर आईर. पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करेल सागर आईर आपल्या संघासाठी. 6 या धावसंख्येवर 2 गडी बाद होत आहेत मुनगी संघाचे. एक अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते निनाद यांच्या स्वरूपात वालवटी संघाकडून. सागर खेळण्यासाठी तयार. पाहायचंय सागर कशा प्रकारे फलंदाजी करतोय. सुंदर फटका पाहायला मिळतोय आणि तितका सुंदर झेल. एक अचूक झेल त्या ठिकाणी टिपला जातोय वालवटी संघाकडून. आणि 6 या धावसंख्येवर तिसरा गडी बाद होतोय. हॅट्रिक कंप्लीट होते निनाद्याची. धावसंख्या 6. 3 गडी बाद 6.
सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल वालवटी संघाकडून निनाद्याची पाहायला मिळते. या षटकामधील शेवटचे एक चेंडू शिल्लक असेल पाहायचाय, किती धावा गोळा करतायत. पहिल्या चेंडूवर ते अमोल मुंडीकर यांनी 4 धाव वसूल केल्या होत्या. त्यानंतर पाहिलं तर लगातार 3 विकेट या ठिकाणी पडतायत मुंगे संघाचे. धावसंख्या 6, 3 गडी बाद 6. आता मध्ये नवीन फलंदाज अक्षय धुवाळी पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करतो अक्षय आपल्या संघासाठी. धावसंख्या 6, 3 गडी बाद 6. एक अचूक टप्प्याची गोलंदाजी म्हणावी लागेल. पालवटी संघाकडून पूर्णपणे जकडून ठेवलंय भगवती मुनगी संघाला. कुठच्याही प्रकारचे मोठे फटके येत नाहीयेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी कशी करावी, तर तिना ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय त्याच प्रकारची गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये पोषक असते आणि त्याच टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. निनाद्याच्या स्वरूपात 6 धावसंख्येवर 3 गडी बाद होत आहेत आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक असलेल्या षटकामधील पाहायचंय अक्षय धुवाळी खेळण्यासाठी तयार. निनाद आपल्या गोलंदाजी मार्कवर. आता मात्र एक सुंदर चेंडू होता, चेंडू काही समजू शकले नाहीत अक्षय. परिणामी चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या 6, 3 गडी बाद 6. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाकरीत धावसंख्या 6. वालवटी संघाकडून वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन राहुल पाहायचे कशा प्रकारची गोलंदाजी करेल राहुल आपल्या संघासाठी. पहिल्या षटकाकरीत धावसंख्या 6, 3 गडी बाद 6. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला अमोल मुनगेकर पाहायचे कशा प्रकारची फलंदाजी करतोय अमोल आपल्या संघासाठी. आता मात्र एक सुंदर फटका पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी झेल मात्र सुटतोय. घरच्या क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल वालवटी संघाकडून आणि एकच धाव एका धाव्याने धावसंख्येत भर. धावसंख्या 7, 3 गडी बाद 7. पुन्हा एकदा राहुल आपल्या गोलंदाजी मार्कवर. अक्षय खेळण्यासाठी तयार. पाहायचा कशा प्रकारे फलंदाजी करेल अक्षय. आता मात्र एक सुंदर चेंडू होता, चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय. परिणामी अक्षय याला काही चेंडू समजला नाही. धावसंख्या 7, 3 गडी बाद 7. अचूक टप्प्याची गोलंदाजी म्हणावी लागेल वालवटी संघाकडून. पुन्हा एकदा अक्षय खेळण्यासाठी तयार. आता मात्र एक सुंदर चेंडू खेळून काढल्या. पाहायचा किती धावा मिळत आहेत आणि एकच धाव एका धाव्याने धावसंख्येत भर. धावसंख्या 8, 3 गडी बाद 8. पूर्णपणे जकडून ठेवलंय भगवती मुनगी संघाला. कुठच्याही प्रकारचे मोठे फटके येत नाही आहेत पाहायचे. आता मात्र अमोल मुनगेकर स्ट्रायकिंग एंडला. राहुल आपल्या गोलंदाजी मार्कवर. आता मात्र एक सुंदर फटका पाहायचा आहे झेलखाली राहुल आणि सुंदर झेल टिपतो त्या ठिकाणी राहुल. 8 धावसंख्येवर 4था गडी बाद होतोय मुनगे संघाचा. एक अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते वालवटी संघाकडून. पाहायच्या कशा प्रकारे फलंदाजी करेल आराध्य. 8 धावसंख्येवर आतापर्यंत 4 गडी बाद झाले.
भगवती मुंगे संघाचे सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. वालवडी संघाकडून अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. पूर्णपणे जखडून ठेवले मुंगे संघाला. कुठल्याही प्रकारचे मोठे फटके पाहायला मिळत नाही. आता मात्र स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने पाहिलं तर आराध्य पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करेल आपल्या संघासाठी. राहुल आपल्या गोलंदाजी मार्कवर. आता मात्र एक सुंदर फटका पाहायला मिळतोय. पाहायचाय आणि या 2 धावांनी धावसंख्येत धावसंख्या 10. धावसंख्या होते 10. षटकामध्ये शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पाहायचंय पुन्हा एकदा आराध्य खेळण्यासाठी ते राहुल आपल्या गोलंदाजी मार्कवर. त्यामध्ये एक सुंदर फटका आणि झेल बाद. 10 या धावसंख्येवर 5वा गडी बाद होतोय भगवती मुंगे संघाचा. धावसंख्या 10. आता मात्र मैदानामध्ये नवीन फलंदाज किरण तेली. पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करेल किरण आपल्या संघासाठी. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. पाहायचा किती धावा गोळा करताय 6 चेंडू मध्ये. धावसंख्या होते 10. 5 गडी बाद 10. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. अक्षय खेळण्यासाठी तयार. सुंदर चेंडू टाकला होता. पाहायचं किती धावा मिळतात. एकच धाव. एका धावेने धावसंख्येत धावसंख्या 11. वालवडी संघाकडून तिसऱ्या षटक घेऊन हर्ष. धावसंख्या होते 11. 5 गडी बाद 11. आता मात्र किरण केली. पाहायचे कशा प्रकारे फलंदाजी करेल किरण आपल्या संघासाठी. नवोदित गोलंदाज हर्ष. पाहायचे कशा प्रकारे गोलंदाजी करते आपल्या संघासाठी हर्ष. किरण खेळण्यासाठी तयार. सुंदर फटका पाहायचा. झेल तालीमध्ये क्षेत्ररक्षक आणि त्या ठिकाणी झेल मात्र सुटतो. एकच धाव. एका धाव्याने धावसंख्येत धावसंख्या 12. 5 गडी बाद 12. हर्ष आपल्या गोलंदाजी मार्कर. अक्षय खेळण्यासाठी तयार. आता मात्र एक मोठा फटका पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी झेल मात्र सुट्टे. पाहायचे किती धावा मिळत आहेत. आणि गडी बाद रनआउटच्या स्वरूपात किरण तेली बाद होऊन परततो आणि एकच धाव. एका धावेने धावसंख्येत धावसंख्या 13. 6वा गडी बाद होतोय 13 या धावसंख्येवर भगवती मुंगे संघाचा. एक अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. वालवडी संघाकडून पूर्णपणे जखडून ठेवले. मुंगे संघाकडून नवीन फलंदाज प्रथमेश सावंत. पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करे प्रथमेश. स्ट्रायकिंग यांच्या दिशेने अक्षय धुवाडी. धावसंख्या 13. 6 गडी बाद 13. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते हर्षच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला अक्षय. हर्ष टू अक्षय. पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करेल. सुंदर चेंडू तितक्या सुंदर रीतीने खेळून काढला. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने धावसंख्येत धावसंख्या 14. 14 धावसंख्येवर 7वा गडी बाद होतोय भगवती मुंगे संघाचा.
18 चेंडू आणि 15 धावा. हॅलो. यानंतर होणारा सामना बलदेवाडी विरुद्ध जावळे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय. नाणेफेक करून घेतली जाईल. बलदेवाडी आणि जावळे दोन्ही संघाचे संघनायक समालोचन कक्षामध्ये या. नाणेफेक करून घेतली जाईल. त्यानंतर लगेचच सामना खेळवला जाईल. बलदेवाडी आणि जावळे संघ. पंधरा धावांचं उद्दिष्ट ठेवलंय वालवडी संघासमोर. मुंगे संघाने वालवटी संघाने आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. भगवती मुंगे विरुद्ध वालवटी हा चाललेला सामना. 15 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय वालवटी संघासमोर. 18 चेंडू आणि 15 धावा. जावळे संघाचा संघनायक लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये यायचंय. जावळे संघाचा संघनायक. नाणेफेक करून घेतली जाईल. यानंतर लगेचच बलदेवाडी विरुद्ध जावळे हा सामना खेळवला जाईल. मुंगे संघातर्फे पहिले षटक घेऊन सिद्धेश देऊलकर. पाहायचे कशा प्रकारे गोलंदाजी करेल आपल्या संघासाठी सिद्धेश देऊलकर. एक माफक असं आव्हान वालवटी संघासमोर. सलामीची जोडी मैदानात. राहुल. बलदेवाडी. यानंतर होणार सामना बलदेवाडी विरुद्ध जावळे. दरम्यान सामन्याला सुरुवात. पहिले षटक घेऊन सिद्धेश देऊलकर. पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी करेल आपल्या संघासाठी सिद्धेश. स्ट्रायकिंग एंडला राहुल. पाहायचंय माफक 15 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय 3 षटकामध्ये भगवती मुंगे संघाने. 18 चेंडू आणि 15 धावा. सिद्धेश गोलंदाजी मार्कवर. आता मात्र सुंदर चेंडू होता. चेंडू काही समजू शकले नाही राहुल. पुन्हा एकदा सिद्धेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. राहुल खेळण्यासाठी तयार. पाहायचे राहुल. आता मात्र एक सुंदर फटका पाहायला मिळतो. चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांसाठी खणखणी षटका राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 6 धावा वसूल करतोय. धावसंख्या 6. आपल्या गोलंदाजी मार्कवर राहुल.
खेळण्यासाठी तयार. पाहायचंय राहुल कशा प्रकारे फलंदाजी करेल. आणि या अवांतर चेंडू अवांतर धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 7. बिनगडी बस 7. 15 धावांचा पाठलाग करताना वालवटी संघ. भर दुपारच्या उन्हामध्ये चाललेला सामना वालवटी विरुद्ध भगवती मुनगे जयदुर्ग क्रिकेट संघ वेळास आयोजित दुर्गादेवी चषक 2026 पर्व दुसरे आपण पाहतोय विरार मध्ये. पुन्हा एकदा एक सुंदर फटका पाहायचाय. झेल होतो का आणि झेल का येऊ शकत नाही. चेंडू जाते सीमा पार. 6 धावांसाठी 6 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या 13. राहुल याच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिद्धेश सुंदररित्या खेळून काढलेला चेंडू घट्टा सिच्युएशन त्या ठिकाणी आपण पाहतो. एक धाव पूर्ण करताय आणि एकच धाव. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 14. फक्त एका धावेची गरज असेल विजयासाठी वालवटी संघाला. पुन्हा एकदा सिद्धेश आपल्या गोलंदाजी मारतात आणि अवांतर चेंडू आणि या सामन्यामध्ये वालवटी संघ विजयी होतोय. श्री भगवती मुंगी संघाने आमच्या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला त्याबद्दल आपले देखील खूप खूप आभार. आणि वालवटी संघाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर होणारा सामना बलदेवाडी विरुद्ध जावळे.